आपण पाहू शकतोय पुढची सुनावणी ही 21 जानेवारीला पार पडणार आहे। तुर्तासरी निवडणुकांना स्थगिती नाही आणि अतिरिक्त आरक्षण असलेल्या ठिकाणाचा निकाल हा नंतर लागेल। अंतिम निकालाला अधीन राहूनच 57 ठिकाणी निवडणुका घेण्यास सांगितलेलं आहे। ओबीसी आरक्षणासह एकूण आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्याबाबत ही सुनावणी झालेली आहे। ज्या 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींपैकी आरक्षणाची मर्यादा एक मोठी बातमी सध्या समोर येते। उद्धव ठाकरेंची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण कालच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे। त्या दोघांमध्ये तब्बल 1.5 ते 2 तास चर्चा झाली आहे। नेमका कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली। त्या संदर्भात उद्धव ठाकरे काय माहिती देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे। या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? 3 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे, कोणत्या मुद्द्यांवर ते बोलतील? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 3 वाजता पत्रकार परिषद मातोश्रीवर होईल। ज्या आगामी निवडणुका आहेत त्या संदर्भात आज जो काय कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे बोलणार असल्याची माहिती मिळते आहे। एकंदरीत जो निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे तो जसाचा तसा सध्या तरी आहे, त्यामुळे त्या सगळ्यावर उद्धव ठाकरे भाष्य करतील। याशिवाय मतदार याद्यांमधील जो घोळ आहे त्या संदर्भात जी तारीख मुदत ती वाढवून दिली आहे त्यावर देखील भाष्य करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे 3 वाजता उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद असेल। एकंदरीत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही पत्रकार परिषद असणार आहे। याशिवाय विरोधक जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत, ज्या पद्धतीची भाषा वापरली जात आहे त्यावर देखील उद्धव ठाकरे बोलणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर बोलतील हे पाहावं लागेल। मात्र निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यामध्ये नगरपंचायती या नगर परिषदा आहेतच, याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या संदर्भात आज उद्धव ठाकरे 3 वाजता माध्यमांशी संवाद साधतील। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।